आकाश दुबैया हत्या प्रकरणातील आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी. श्रीरामपूर येथील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया हत्या प्रकरणातील आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येऊन त्यांना मकोका लावण्यात यावा. शहरातील संघटित गुन्हेगारी संपुष्टात आणावी याबाबत ठोस आश्वासन मिळेपर्यंत दुबैया कुटुंबीयसह नातेवाईक, सामाजिक संघटना, सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी तसेच नागरिकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आकाश दुबैया यांचा मृतदेह ठेवून ठिय्या मांडला. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून ठोस आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता. मावा तयार करणाऱ्या कारखान्यांवर LCBचा छापा. अहिल्यानगर शहरात अवैधरित्या सुगंधित तंबाखू व सुपारी मिश्रित मावा तयार करून विक्री करणाऱ्या 2 बेकायदेशीर कारखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. या कारवाईत 99,700 किमतीचा मावा, कच्चा माल, मशीन व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून 2 आरोपींविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऐतिहासिक निर्णय. 1.5 वर्षांच्या चिमुकल्याचा हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा. उत्तर प्रदेशातील शिकोहाबाद येथे 1.5 वर्षाच्या चिमुकल्याची जमिनीवर आपटून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपी जितेंद्र पाठक याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. देशभरात खळबळ उडवणाऱ्या श्रद्धा हत्याकांडातील आरोपीला शिक्षणासाठी कोर्टाची संमती. आफताब पुनावाला यांनी लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे 36 तुकडे केले होते असा आरोप असलेल्या आरोपीला आता तुरुंगातून MA शिक्षण पूर्ण करण्यास कोर्टाने संमती दिली आहे. सुनावणी दरम्यान आरोपीने शिक्षण सुरू ठेवण्याची परवानगी मागितली होती. यावर न्यायालयाने निरीक्षण नोंदवत सांगितले की आरोपीवर गंभीर गुन्ह्याचा आरोप असला तरी त्याच्या शिक्षणाचा अधिकार नाकारता येत नाही. भारतीय कायद्यानुसार प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे आणि तो पूर्णपणे हिरावून घेता येत नाही. शाळा बंद आंदोलनात सहभागी शिक्षकांचा पगार कापणार. राज्यभरात 9 जुलै रोजी झालेल्या शाळा बंद आंदोलनात सहभागी झालेल्या 8,619 शिक्षकांच्या एका दिवसाच्या वेतनात कपात करण्यात येणार आहे. यात नगर जिल्ह्यातील 215 प्राथमिक शिक्षकांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकेचे कारमधून अपहरण. देवगड येथे दत्तदर्शनासाठी जाणाऱ्या गंगापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून अपहरण करण्यात आले. याबाबत गुन्हा दाखल होताच नेवासा पोलिसांनी अवघ्या 24 तासात मुख्य आरोपी अशोक भानुदास तांबे याला अटक केली आहे. रेशनचा नियम बदलणार सरकारचे नवीन धोरण. सध्या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत एका पात्र कुटुंबाला 35 किलो धान्य दिले जाते. नव्या प्रस्तावानुसार ही पद्धत बदलून प्रत्येक पात्र व्यक्तीला 7 किलो धान्य देण्याचा विचार आहे. या बदलामुळे धान्याचे वाटप अधिक समान होईल आणि पारदर्शक होईल असा सरकारचा दावा आहे. मंगेश साबळे अटकेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 जुलै रोजी भव्य निषेध मोर्चा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरपंच मंगेश साबळे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मंगेश साबळे यांनी गावागावातील जिल्हा परिषद मराठी शाळा बंद पडू नयेत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण वाचावे आणि मराठी शाळा जिवंत राहाव्यात या मागण्यांसह आवाज उठविला होता. याच पार्श्वभूमीवर आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनेनंतर त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे. श्रीरामपूर कडकडीत बंद. व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया हत्या प्रकरणातील आरोपींविरुद्ध मकोका लावण्यात यावा. शहरातील संघटित गुन्हेगारी समूळ संपुष्टात आणावी याकरिता व्यापाऱ्यांनी श्रीरामपूर बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जेजुरी महामार्गावर भीषण अपघात. भरधाव ट्रकने वारकऱ्यांना चिरडले. सासवड जेजुरी मार्गावरील
बेलसर टोल नाक्याजवळ आज सकाळी अत्यंत दुर्दैवी अपघात झाला. भरधाव ट्रकने वारकऱ्यांना चिरडल्याने 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून 4 ते 6 वारकरी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.